नमस्कार मंडळी, आज आपण दुधाची मलाई आणि एका बिस्किट पुड्यापासून आईस्क्रीम बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी दुधाची मलाई काढून घ्यायची। अर्धा लिटर दूध आहे, त्याची मलाई एका वाटीला थोडं कमी निघते। हे पहा आपली साय कशी आहे। मलाई काढून घ्यायची। मलाई काढून घेतल्याच्या नंतर आपण एक बिस्किटाचं एकच पॉकेट घेतलं आहे मी। एका पॉकेटापासून एक वाटी आईस्क्रीम तयार होते बनून। त्यानंतर आपण बिस्किटाचे खांड करून घेऊया। तुम्ही मिक्सर मधून पण फिरवू शकता, पण काही गरज नाही। हे पहा असं। त्यानंतर आपण गॅस चालू करून त्यावर हे पातेलं ठेवायचं। त्यानंतर आपण दुधाची मलाई जी काढली होती ना, ती मलाई यामध्ये टाकून द्यायचे। पहा एवढी मलाई आहे। मलाई काही थोडंसं दूध घेतलं आहे। त्यानंतर त्यामध्ये टाकून द्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। कमी गॅस मध्ये करायचं, नाहीतर करपू शकतं। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कळवा। व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राइब करायला विसरू नका। अशाच नवनवीन रेसिपी पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राइब करा। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। हे पहा असं। त्यानंतर आपण एका वाटीमध्ये काढून घ्यायचं। खूप खायला पण खूप छान लागते आणि घरच्या घरी बनवून तयार होते। घरच्या घरी आईस्क्रीम बनवून तयार होते। त्यानंतर त्यात काजू बदाम टाकायचं आणि 5-10 मिनिटांसाठी फ्रीजर मध्ये ठेवून द्यायचं। त्यानंतर आपली आईस्क्रीम तयार होते।